नमस्कार, वीणाज किचनमध्ये स्वागत आहे आपलं. आषाढ संपत आलाय, जेमतेम संपलाय मी म्हणेन. पण मुलं म्हणतात आषाढातच कापण्या का करायच्या, कापण्या तर चवीला खूप छान लागतात, मग त्या वरचेवर संपल्या की का नाही बनवत. म्हणून आपण आषाढात सुद्धा बनवलेल्या आणि आत्ता आपण परत बनवतोय. तर चला म्हटलं तुम्हाला पण टाकून टाकूया, कारण व्हिडिओ तर शूट झालेला होता, तो पण टाकून घेऊया. तर आपण 2.5 वाट्या गव्हाचं पीठ घेतले, 1 वाटी गूळ, 1 वाटी पाणी. गूळ आपण थोडा वितळून घेऊया आणि गरम झालं जसं हे पाणी की थंड करत बाजूला ठेवूया आणि मग पुढची तयारी करूया. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इन्स्टा FBला असाल तर फॉलो करायला विसरू नका. आपण आता 2.5 वाटी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी इथे बघा बेसन घेतलंय आणि चवीपुरतं मीठ घेतलंय. हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथे मी बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेते. त्याच्यानंतर ह्याच्यात मी 4 चमचे, जे पोहे खातो ना ते चमचे तेल घेतले आणि ते गरम करून ह्या मिश्रणात टाकलंय. आणि गरम हात भाजू नये म्हणून थोडंसं काहीतरी पलिता वगैरे वापरून मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हाताने चांगलं चोळून या पिठाला लावायचं. चांगला असा मुटका वळला पाहिजे. त्यानंतर आपण बघा 1 चमचा बडीशेपची पावडर टाकली, 1 चमचा सुंठ पावडर टाकली. ती व्यवस्थित अशी या मिश्रणात मिक्स करून घेतोय. त्यानंतर आता हे गुळाचं पाणी चांगलं थंड झालंय. तर आपल्याला पीठ भिजवायचं ते पुरीपेक्षा सुद्धा कडक असलं पाहिजे. थोडं लाटायला टाईट येतं, पण कडक असलं तर कापण्या खुसखुशीत आणि कुरकुरीत जसं मुलांना पाहिजे ना तशाच बनतात त्या. आमच्या कोकणात काय आषाढ वगैरे असं तळत नाहीत, पण ह्या मी दरवर्षी बनवते, कारण माझ्या मुलाला भरपूर आवडतात. त्याच्यामुळे तो म्हणतो की आषाढातच कशाला तळायला पाहिजे, जेव्हा संपेल तेव्हा बनव, म्हणजे खायला या छान लागतात. चहा एकीकडे घ्यायचा आणि ह्या कापण्या घ्यायच्या, काय लागतात चवीला. तर इथे बघा पीठ आपलं मळून 10 मिनिटं ठेवलेलं होतं. आता याचे आपण 4 भाग करूया आणि मस्तपैकी कापण्या लाटायला घेऊया. तर इथे मी गोळा तयार करून घेते. असाच कडकच ठेवायचा. थोडं लाटताना तुम्हाला टाईट येऊ देत तरी सुद्धा लाटायचं आपण ते, तरच कापण्या खुसखुशीत होणार आहेत. नरम बनवायचं नाही, मग त्या नरम पडतात अशा, मग खायला काय मजा येत नाही त्याची. तर असं लाटून लाटून मी माझी आहे तेवढी ताकद लावून लाटून घेते आणि ह्याच्यावर मी थोडंसं खसखस पसरवणार आहे. तर माझा जो खसखस आहे त्याच्यात थोडेसे तीळसुद्धा मिक्स झाले आहेत. तर मी आता म्हटलं राहू देत, ते आता काय वेचणं शक्य नाही आहे, तर तसेच पसरवलेत. तर तुम्ही नुसता खसखस पसरवा, मला पर्याय नव्हता म्हणून मी पसरवले असं. आणि वरून लाटणं फिरवून घ्यायचं. मी दाखवते तेवढी कापण्यांची जाडी ठेवा, म्हणजे मग कापण्या जास्त जाड पण होत नाहीत, जास्त पातळ पण होत नाहीत आणि मग त्या खुसखुशीत पण छान बनतात. तर इथे अशी पोळी छानपैकी लाटून घेतली आहे बघा मी. आणि त्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा मी खसखस लावून घेते. दोन्ही साईडने लावलात तर चवीला तो खसखस भाजल्यानंतर ना अनारसांसारखा लागतो. त्याच्यामुळे तुम्ही भरपूर लावा, छान लागतो. मी लावलेला भरपूर होता, पण काय होतं नंतर तो तेलात थोडाफार पडला जातो. आता आपण ह्याला जशी पूर्वी शंकरपाळी करायचो ना तसा आकार द्यायचा, किंवा काजू कतलीसारखा आकार द्यायचा, मग दिसायला छान दिसतात. आणि कापण्यांचा शक्यतो आकार असाच असतो, त्याच्यामुळे मी या आकारात कापल्या आहेत त्यांना. अशा सगळ्या कापण्या कट करून घेतल्यात. एवढी जाडी ठेवली आहे बघा. जास्त शंकरपाळी एवढी जाड नको ठेवू, कारण ह्या गव्हाच्या कापण्या आहेत ना. तर इथे आपल्या सगळ्या कापण्या तयार करून पहिल्या मी घेतल्या आणि त्यानंतर तेल बघा, धूर नाही काढलाय मी. तेलाला धूर नको काढू, एवढं गरम नको करू, नंतर नाहीतर मग काय होईल, गहू आणि गुळाचं पाणी ह्याच्यामुळे हे मिश्रण थोडं काळपट होतं आणि मग लगेचच ते तेल खूप गरम असलं की ह्या कापण्या पडणार काळ्या आणि आतून राहणार कच्च्या. त्याच्यामुळे थोडंसं तेल तापलं की गॅस बारीकच ठेवा आणि मीडियम गॅसवर किंवा मंद गॅसवरच ह्या चांगल्या, जशा शंकरपाळ्या आपण आतून भाजेपर्यंत तळतो तशाच ह्यांना व्यवस्थित तळून घ्या, आलटी पलटी करून. ह्या बघा अशा मस्त तळल्या जातात. ह्याचा कलर थोडासा असा ब्राऊन काळपट झाला तरी चालेल, कारण तसा कलरमध्येच मुलांना ना जास्त आवडतात खायला. त्याच्यामुळे तोच कलर करा तुम्ही, असा ब्राऊन, कारण चवीला पण चॉकलेटसारख्या लागतात त्या. त्याच्यामुळे मी जास्त थोडंसं डार्कच बनवते त्यांना. तर आता तुम्हाला दिसेल मी किती डार्क बनवल्या आहेत त्या. अशा सगळ्या कापड्या मी तळून घेतल्या आहेत.
तर बघा, मग तुम्ही नाही बनवलं असाल ना, आमच्यात बनवत नाहीत तरी सुद्धा मी दाखवते त्या पद्धतीने बनवा. मुलं बघा किती आवडीने खातील ते. दिवाळीतच कशाला असे पदार्थ बनवायचे, असे मध्ये मध्ये पण कधीतरी बनवायचे. धन्यवाद.